राजाभाऊ तांबे यांच्या संकल्पनेतून मनोज जरांगे पाटील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. राजाभाऊ तांबे यांच्या संकल्पनेतून चौफुला या ठिकाणी भव्य असे मनोज जरांगे पाटील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी करण्यात आले आणि यावेळी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी तपासणीसाठी सकाळी 10 वाजल्यापासून रांगाच रांगा लागल्या होत्या. रक्तदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता. भव्य असा मंडप टाकण्यात आला होता आणि या ठिकाणी नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. यावेळी राजाभाऊ तांबे यांनी पुणे वैभव न्यूज यांच्याशी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं आणि महाराष्ट्रातलं तिसरं मनोज जरांगे पाटील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे. गोरगरिबांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक गोरगरिबांना ECG बॉडी चेकअप आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली. रक्तदान शिबिरात 500पेक्षा जास्त रक्तदान करण्यात आलं. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजिका तसेच स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान तसेच उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला तालुक्यातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अनेक युवा मराठा समन्वयक गावागावात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. हा मेळावा अतिशय लक्षणीय होता. या तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण अतिशय वाढते. प्रत्येक गावामध्ये 500 ते 600 युवा बेरोजगार आहेत. 42 वर्ष झालं तरी लग्न होत नाही आहे. मराठवाडा विदर्भ या ठिकाणाहून आम्हाला मुली शोधून आणाव्या लागतात. ही दुर्दैवी अवस्था तालुक्यामध्ये झाली आहे. ही तालुका मागास राहण्याची कारणं म्हणजे बेरोजगारी हा प्रश्न संपण्याचं काम इथून पुढील काळात केलं जाईल. या भागातील पाण्याचा प्रश्न, महिलांचे उद्योगधंद्याचे प्रश्न आणि इथून पुढच्या काळात सोडवण्यात येणार आहेत. दौंड तालुका शेतीच्या शृंगाराने नटलेला हा तालुका आहे. परंतु या ठिकाणी शिक्षणाची गैरसोय होताना दिसते. आजही तालुक्यातील लेकराबाळांना शिक्षणासाठी बाहेर पडावं लागतंय. गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यामध्ये राज्यकर्ते काम करत आहेत. लोकहिताचं काम त्यांच्याकडून झालेलं दिसत नाही. येणाऱ्या आगामी काळात सर्व पक्षाकडे लक्ष दिलं जाईल. येणाऱ्या आगामी काळामध्ये सर्व प्रश्नांकडे लक्ष दिलं जाईल. या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची जनसेवा करण्याचं काम केलं जाईल. सर्व प्रकारचे दाखले, विविध योजनांचे फॉर्म या ठिकाणी भरले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि त्यांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती यांना एकत्रित आणून आम्ही कामकाज करणार आहोत. प्रत्येक तरुणाला रोजगार आणि नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्व तरुणांना एकत्र येऊन योग्य दिशा देण्याचं काम आगामी काळामध्ये आम्ही करणार आहोत. आगामी काळात विधानसभेसंदर्भात जो निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील त्याच्याशी आम्ही सहमत राहणार आहोत. राजाभाऊ तांबे मराठा समन्वय आज 9/10/2024 रोजी केडगाव चौफुला येथे पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं आणि महाराष्ट्र राज्यातलं तिसरं जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र शासन भवन मनोजदादा जरांगे पाटील जनसंपर्क कार्यालयाचं आज समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमानिमित्त या भागामध्ये गोरगरिबांसाठी एक महाआरोग्य शिबिर घेतलं. या महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक गोरगरिबांना ECG, अनेक गोरगरिबांचं बॉडी चेकअप, अनेक लोकांचं रक्तदान शिबिर. आज रक्तदान शिबिर जवळजवळ 500च्या वर बाटल्या आज रक्तदानाच्या झालेल्या आहेत. अनेक लोकांना घसा, खोकला, डेंग्यू सारखे जे पण आजार आहेत त्याच्यावर लागणाऱ्या ज्या गोळ्या औषधं आहेत, ताप आला तर त्याच्या लागणाऱ्या गोळ्या औषधं या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून मोफत देण्यात आलेल्या आहेत. तसेच या भागातल्या अनेक महिला उद्योजक होत्या ज्यांनी अनेक उल्लेखनीय काम आपल्या कारकिर्दीमध्ये केलं. अशा महिला उद्योजकांचा या ठिकाणी सन्मान केला. या देशामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यांनी खऱ्या अर्थाने देशाची चांगल्या पद्धतीने सेवा केली. त्याबद्दल त्यांना अनेक 300 ते 400 स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी उपस्थित राहिले होते. या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा या ठिकाणी घेतला. उद्योग क्षेत्रामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा बी या ठिकाणी सन्मान घेतला. या कार्यक्रमाला तालुक्यातले अनेक नेते मंडळी, नंदूभाऊ पवार असेल, अशोकराव खळदकर असेल, अनेक मान्यवर, अनेक युवा गावागावातून मराठा समन्वयक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. हा मेळावा अतिशय लक्षणीय असा मेळावा होता.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचे की गेल्या अनेक दिवसापासून या तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलं आहे. प्रत्येक गावामध्ये 500 ते 600 मुलं बेरोजगार आहे. आज 40-42 वर्ष झालं लग्न होईना. आज आम्हाला कर्नाटक असेल, मराठवाडा असेल, गुलबर्गा असेल, विदर्भ असेल, या भागातून आम्हाला मुली शोधून आणावं लागतात. या शोधून आणण्यासाठी आम्हाला काही एजंटच्या माध्यमातून विवाह सोहळे घ्यावे लागतात. या एजंटला सुद्धा आम्हाला पैसे द्यावे लागतात, नाहीतर एखादा तोळा आम्हाला घालावा लागतोय. कधी कधी तर त्या मुलीला स्वतः आम्हाला खर्च करून सुद्धा लग्न करावं लागतं. इतकी दुर्दैवी अवस्था तालुक्यातल्या मराठा समाज असेल, सर्व जाती धर्मातल्या युवकांची आहे. परंतु हा मागास राहायचं जर कारण शोधलं तर खूप खोलात जावं लागेल. या मागासची कारणं जी पण आहेत ती इथून पुढच्या काळामध्ये बेरोजगार हा प्रश्न संपवण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. या भागामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत. अनेक महिलांना उद्योग नाहीत. उद्योजक क्षेत्रामध्ये महिला खूप काम करायला अग्रेसिव्ह आहेत, परंतु महिलांसाठी उद्योजक कुणी आणले नाहीत. तसा दौंड तालुका हा शेतीच्या शिंगारात हिरव्यागार नटलेला हा दौंड तालुका, परंतु आज या ठिकाणी शिक्षणाची नवलाई आजही या ठिकाणी कमतरता दिसते आहे. आजही आमच्या तालुक्यातल्या लेकराबाळांना बाहेरच्या तालुक्यात, बाहेरच्या जिल्ह्यामध्ये शिक्षणासाठी जावं लागतंय. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यामध्ये अनेक राज्यकर्ते काम करतात, परंतु कुठलंही काम लोकहिताचं त्यांच्या हातून झालं नाही. म्हणून साठी येणाऱ्या काळामध्ये मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचे आदर्श घेऊन, खरं तर मनोजदादांचं कौतुक करायचं तितकं कमीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर या महाराष्ट्राला जर मराठ्याला आणि 18 पगड जाते आणि 12 बलुतेदारांना जर एकत्र घेऊन काम करणारा नेता जर महाराष्ट्रात कोण पैदा झाला असेल तर तो मनोजदादा जरांगे आहे. त्यांचे आदर्श घेऊन, त्यांच्या आदेशाचं पालन करून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत. हे जे ऑफिस झालेलं आहे पत्र्याचं आहे की हे स्लॅबचं आहे हे महत्वाचं नसून या ऑफिसमध्ये काय काम केलं जाणार आहे याला महत्व देण्याचं काम येणाऱ्या काळात करणार आहोत. या ऑफिसच्या माध्यमातून मराठा तरुणांना दाखले काढण्याचं काम असेल, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना त्यांच्या योजनांचा लाभ द्यायचा असेल, या राज्याच्या असेल केंद्र सरकारच्या ज्या पण काही योजना आहेत 300, 350, 400 योजना या राज्यामध्ये आहेत. या सगळ्या योजनांचं काम राबवण्याचं गावोगावी आम्ही उपक्रम करणार आहोत. गाव तिथे दौरा करून आज मराठा समूहिक असेल, 12 बलुते असेल, 18 पगड जातील आम्ही एकत्र करून एक तालुक्यामध्ये चांगली मोड बांधणार आहोत आणि योग्य दिशा ठरून मनोजदादांचं आदेशाचं पालन करून आम्ही पुढे काम करणार आहोत. या ठिकाणी आज भविष्यातलं जर व्हिजन पाहिलं तर तालुक्यामध्ये अनेक शेततळे आहेत, परंतु ती शेततळी चिखलाने आणि गाळाने भरलेली आहेत, मातीने भरलेली आहेत. माझं भविष्यातलं सगळ्यात मोठं व्हिजन असेल हे शेततळी जी आहेत ही 100 फूट खोल खांदून या शेततळ्यातून निघणारं डबर जे आहे हे रस्त्याच्या कामासाठी असेल, मंदिरांच्या कामासाठी असेल, शाळेसाठी असेल, बांधकाम विभागासाठी असेल, या डबराचा वापर करून पाण्याचा साठा जितक्या मोठ्या प्रमाणात वाढवता येईल त्या ठिकाणी वाढवण्याचं काम करणार आहोत. तसेच लाईटचा प्रश्न तालुक्यातला खूप गंभीर आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या पण गावामध्ये गावठाण जागा असतील, खाजगीकरण असेल, खाजगी वन असतील, या भागामध्ये आम्ही गावाला लागणारी वीज आहे ही शासनाच्या उपक्रमातून आम्ही पॉवर सोलर प्लॅन टाकून त्या ठिकाणी आम्ही 24 तास लाईट कशी मिळेल. या पॉवर सोलरचं लाईफ असते 25 वर्षाची, परंतु 5 वर्षामध्ये जर शेतकऱ्यांनी याचं लाईट बिल भरलं तर पुढचे 20 वर्ष हे आपल्याला मोफत लाईट दिली जाणार आहे. असे अनेक उपक्रम या तालुक्यात लावणार आहे. तसेच आज आमचा कारखाना 4 कारखाने आहेत, परंतु आम्हाला बारामतीच्या तुलनेत आमचा तालुका हा शिवला असून सुद्धा आम्हाला बाजारभाव दिला जात नाही. येणाऱ्या काळामध्ये तालुक्याच्या शेतकऱ्यांनी आणि तालुक्याच्या गोरगरीब जनतेने जर संधी दिली तर तालुक्याचा शेतकरी सांगेल तोच बाजार या कारखानदाराला द्यायला भाग पाडू. अशा पद्धतीचं शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करू. बारामतीच्या तोडीस-तोड आम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना बाजारभाव देण्यासाठी प्रयत्न करू. येणाऱ्या काळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो नोकरीचा आहे, आम्ही प्रत्येक परिवारातला मुलगा, प्रत्येक परिवारातला गोरगरीब तरुणांना आम्ही नोकरीची हमी देऊन 100% कंपनीच्या माध्यमातून त्याला नोकरी द्यायची हमी या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने देत आहे. तालुक्यात सगळ्या तरुणांना एकत्र करून योग्य दिशा देऊन तालुक्यातल्या ज्या पण काही गरजा भागवायचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही गोरगरिबांचं करणार आहोत. आज धनगर समाजाला आरक्षण नाही, या समाजासाठी आम्ही लढणार आहोत. येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण नाही, मुस्लिम समाजासाठी येणाऱ्या काळात लढणार आहोत. सर्व जाती धर्मातला न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळात आम्ही करू. एवढंच या ठिकाणी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आश्वस्त करतो. या काळात जर
मनोजदादा जरांगे पाटलांचं 12 तारखेला नारायणगड या ठिकाणी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.